सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। काल बीड जिल्हा जालन्यातल्या दक्षिण भागांमध्ये घनसावंगी, मंठा, परतूर अशा काही भागांमध्ये चांगला जोरदार पाऊस बरसलाय। घनसावंगीमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। अंबड, शहागड पट्ट्यातही काही ठिकाणी हा पाऊस झालेला आपण पाहिलेत। महाराष्ट्राची आता पुढची कंडिशन आज 9 जून ते पुढच्या 15, 16 किंवा 22, 23 पर्यंतच्या पेरण्याचा काळ आपण सांगितलाय। त्या काळामध्ये कशा पद्धतीचं शेड्यूल असणार आहे किंवा रात्री जे झालं याची पुनरावृत्ती म्हणजे आजही तसा पाऊस आहे का, तर आहे तर मग कोणत्या विभागाला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। मित्रांनो, आजपासून वारे मुंबईमध्ये दाखल झालेत। मोसमी वारे म्हणजे मान्सून मुंबईमध्ये दाखल झालाय। सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण पूर्ण व्यापून मुंबईपर्यंत मजल मारले। शासकीय अधिकृत घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या या मान्सूनची जी काही वाटचाल आहे ती आता उत्तरेकडे सरकताना दिसते। महाराष्ट्रातला तरी दक्षिण कोपरा व्यापून पुढची प्रगती त्याची कशी होणार आहे हे देखील पाहूयात। आजच्या 9 तारखेपासून मान्सून पुढचे 5 दिवस मुंबईमध्ये स्थान बांधून राहील। जवळपास 15 तारखेपर्यंत मुंबईच्या बाहेर निघेल अशी शक्यता दिसत नाहीये, पण याच काळामध्ये 15, 16 जून पासून मुंबईच्या बाहेर निघून तो हळूहळू आपला भाग प्रभाव टाकणार आहे। आणि जसं तुम्हाला मागच्या जवळपास 15 दिवसापासून सातत्याने सांगितले की 15, 16 जून पासून तो स्टार्टअप करेल मान्सून आणि 22 पर्यंत पेरण्या आटोपतील अशी पद्धत आहे। त्यामुळे 15, 16 पासून ते 22 पर्यंत ह्या मधल्या कालखंडामध्ये मान्सून हा सर्व दूर पडत असतो आणि पडताना मात्र काही जिल्हे अगोदर घेतो 2 दिवसात 3 दिवसात का होईना मान्सून पूर्ण व्यापतोय। आता हा झाला मान्सून बाबतचा टप्पा। काल पर्यंत काही भागांमध्ये वाहुनी पाऊस झालाय, तो पाऊस आजपासून पुढे काही भागांना कमी होणार आहे। जवळपास मान्सूनच्या वाऱ्यामुळे ती पद्धत नाही। गरमीची लेवल सुद्धा याच वाऱ्यामुळे कमी वाटेल। तापमान थोडं आहेच पण गरमीची लेवल वाऱ्यामुळे कमी वाटेल। आज पश्चिम महाराष्ट्रात नाशिक क्षेत्रामध्ये त्याचबरोबर पुणे परिसरामध्ये वारे जोराने वाहतील। अहिल्यानगर, खान्देश वगैरे भागामध्ये। मग खान्देश विदर्भाचं पुढचं चित्र कसं असेल ते देखील समजून घेऊयात। 10 तारखेला आजच्या 9 तारखेला नागपूर विभागामध्ये पाऊस होणार आहे। स्थानिक वातावरणाचा असणार आहे, सर्व दूर नाहीये। त्याचबरोबर उत्तरेकडील भाग जो म्हणजे चंद्रपूर उत्तर भाग, त्याचबरोबर स्थानिक वातावरणाचा पाऊस पूर्व विदर्भातल्या काही मोजक्या भागांना होऊ शकतो। संध्याकाळपर्यंत ही दाखल असणार आहे। चंद्रपूरचा देखील समावेश आहे। त्याचबरोबर संध्याकाळपर्यंत मुंबईमध्येही अनेक ठिकाणी पाऊस हा वाढणार आहे। त्याचबरोबर 10 तारखेला म्हणजे उद्या कोल्हापूर, सोलापूर, तुरळक ठिकाण, बेलगाव जे हुबळी कर्नाटक आहे अनेक ठिकाणी, नागपूरमध्ये मोजक्या ठिकाणी म्हणजे हा मान्सूनच्या वाऱ्याचा प्रभाव असेल। त्यामुळे महाराष्ट्रात 2-3 दिवस वातावरण हे डाऊनफॉल मध्ये आहे। त्याचबरोबर 11 तारखेला सुद्धा चंद्रपूर तुरळक ठिकाणी मोसमी वारे जवळपास लातूर पर्यंत आपला प्रभाव टाकायला सक्रिय होतील आणि याच भागामध्ये ढगाळलेली परिस्थिती आणि वातावरण थोडं शांत व्हायला देखील पाहायला मिळेल। पावसाची शक्यता नाही मात्र। त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये आणि खानदेशामध्ये पहिल्यांदाच आभाळ झाकळून येईल। 13 आणि 14 तारखेला पावसाची शक्यता अगदी नॉर्मल तुरळक ठिकाणी शितोडे पडतील, धुळे, जळगाव या भागामध्ये। मात्र या काळामध्ये मुंबईमध्ये अत्यंत प्रभावी असा पाऊस ह्या 12-13ला आणखीन वाढणार आहे। त्यामुळे तुम्हाला मागेच म्हटलोय की हा मुक्काम करून बाहेर पडायच्या टायमिंगला याची सुरुवात जास्त होईल आणि ती मॉडेलनुसार पाहायला मिळते। याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला 14 तारखेला थोडेसे शितोडे आहेत, पण पेरणीच्या लागीचा कार्यकाळ हा नाही। त्याचबरोबर नागपूर क्षेत्रामध्ये 14 आणि 15ला चांगला ते अतिवृष्टी सदृश देखील पाऊस होऊ शकतो, कारण की पोषक परिस्थिती अशी आहे की मोसमी वाऱ्याने आणलेले ढग ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये, अमरावतीमध्ये, चंद्रपूरमध्ये, वर्धामध्ये ही पद्धत लागू करू शकते। आणि याच टायमिंग पासून राज्यातल्या मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या भागांमध्ये जो सर्वव्यापी पाऊस असतो तो इथून पुढे स्टार्ट होईल। याच्यामध्ये बुलढाणा जिल्हा आहे, अकोला आहे, लातूर आहे, जालना आहे, चंद्रपूर आहे, यवतमाळ आहे। या 15 तारखेपासून थोडीफार का होण्यास सुरुवात सगळ्यांना सारखी ही पडताना दिसते आणि एक्झॅक्टली 15-16ला आपण ज्या धुरळ पेरण्यासाठी ज्यांची कोरडी माती आहे अशा शेतकऱ्यांना इथून पुढे करायला हरकत नाही, कारण की 22 पर्यंत राज्यातल्या अनेक ठिकाणी पेरण्या ह्या मार्गी लागून काहीच्या आवडतील सुद्धा अशी पद्धत ह्या मान्सूनची आहे। एक्झॅक्टली मान्सून 15-16ला राज्य व्यापणार आहे। त्याच्या 1-2 दिवसात तो पडायलाही सुरुवात करेल, सगळीकडे तो पडणार आहे आणि 22 पर्यंत अशी ओढ होईल की सगळ्यांच्याच पेरण्या खांदे संगट आटोपतील अशी पद्धत या मान्सूनची आहे। यामध्ये थोडा जरी बदल झाला 1-2 दिवसाचा तो समजून घेत चला,
कारण की मान्सूनची पद्धत जी आहे लॉंग टर्म अंदाजामध्ये 1-2 दिवस मागे पुढे होत आहेत। जसं आपण 7 तारखेला व्याप्ती सांगितली आणि नंतर 6-8 तारखेला पूर्ण जी व्याप्तीचा पाऊस आहे घनसावंगी वगैरे भागामध्ये तो झालाय, अशा प्रकारे 1 दिवस मागे पुढे होते अशी पद्धत आहे। मात्र राज्यामध्ये 15 तारखेपर्यंत अमरावतीच्या, विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या आणखीन भागामध्ये पाऊस येईल आणि इथून पुढे पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाऱ्याचा जोर जो आहे तो सक्रिय होत असतो, कारण की मान्सून काळामध्ये बारीक थेंब पडणं, वरचीच माती भिजणं अशी कंडिशन आहे। मग या व्हिडिओमध्ये काय समजून घ्यायचंय की स्थानिक लेवलला पडणारा जो पाऊस होता मान्सूनचा पूर्व पाऊस, मान्सून पूर्व पाऊस, तो आता 15 तारखेच्या आतमध्ये आवरून जाईल, एक्झॅक्टली 12-13 तारखेच्या आतमध्ये आवरून जाईल। तिथून पुढे अवकाळी थांबणार आहे आणि 15-16 नंतर मान्सूनची जी काही सक्रियता आहे महाराष्ट्र व्यापण्यासाठी ती चांगल्याच पद्धतीनं पुढे येऊन प्रभाव टाकणार आहे आणि त्यानंतर अवकाळी पाहायला सुद्धा मिळणार नाही जवळपास 2 ते 3 महिने। परतीच्या पावसामध्येच हा अवकाळी आगमन करतोय, परतीचा मान्सून म्हणून। आणि एक मोठा भ्रम आहे, एक मोठा गैरसमज आहे की अल निनो म्हणजे दुष्काळ असतो। फक्त लक्षात ठेवा, आपल्या ज्या पेरण्या होत्या गेल्या वर्षी कोणत्या तारखेला झाल्या, यंदा किती दिवस लेट होत आहेत हे तुम्ही पेरण्या झाल्याच्या नंतर नोट करून घ्या। आणि सर्वात महत्त्वाचं, जून आणि जुलै विहिरीला पाणी यायसारखी कंडिशन असते, आता अवकाळी काही ठिकाणी झालाय तर ते परतीच्या पावसामध्ये ती सगळ्या गोष्टी भरून येतील। तोपर्यंत धीर धरा। अशा कुठल्याही भयंकर की जवळपास 338 तालुक्यांना कोरडा दुष्काळ पडणार आहे, जर ते तालुक्याची नावं पुढे आणून त्यांना मदत लगेच जाहीर करा, असं सुद्धा माझं वैयक्तिक म्हणणं आहे जर दुष्काळ पडणं असेल तर। आणि विषय असा आहे की बातम्या थोडं असलं की जास्त करतात, हे तुम्हाला वारंवार सांगायची पद्धत नाहीये। तर जय शिवराय।